आधिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सत्याला मीरा पकडत असते. कारण इकडे निरूपाने त्याला थोडंसं चालायला सांगितलेलं असतं, पण सत्याच्या सर्व जखमा अक्षरशः ओल्याच असतात. त्याला नुकताच डिस्चार्ज मिळालेला असतो आणि निरूपा ह्या पद्धतीने वागत असते आणि त्यामुळे आता इकडे सत्या चालण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा मीरा येते आणि हे सगळं काही पाहते तेव्हा मीराला हे सर्व काही पाहिल्यानंतर धक्का बसतो. मीरा ओरडत असते आणि म्हणत असते, अहो तुम्ही हे काय करताय? तुम्हाला डॉक्टरांनी चालायला नाही सांगितलं, मग तुम्ही चालताय कशामुळे? हे बघा, असं करू नका प्लीज. त्यावर सत्या म्हणत असतो, अगं धूमकेतू असं काय करतेस? थांब ना जरा, असं करू नकोस. अगं इथे आईला सुद्धा माझी काळजी आहे ना, ती मला चालायला शिकवते आणि ती म्हटली की थोडंसं चाललास ना तर तुला थोडंसं बरं वाटेल आणि म्हणूनच ती मला चालायला शिकवते. त्यावर मीरा म्हणत असते, अहो पण तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय, चालायला अजिबात सांगितलं नाही. तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं धूमकेतू तुला मी तेच सांगतोय, इथे तिलासुद्धा म्हणजे आई म्हणून तिलासुद्धा माझी काळजी आहेच ना, तिला काळजी नाही असं तर अजिबातच नाही आहे ना, तू एवढा विचार का बरं करतेस धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणत असते, नाही हो, तुम्ही माझं जरा ऐकूनसुद्धा घेत नाही, कारण तुम्हाला त्रास होईल, तुमच्या जखमा ओल्या आहेत ना. तेव्हा निरूपा तिला म्हणत असते, काय गे, तुला असं वाटतंय का की सत्याची मला अजिबात काळजी नाही आहे म्हणून, आणि मी जे काही करते ते खूप चुकीचं करते असं तुला कसं काय वाटू शकतं? तेव्हा मीरा म्हणत असते, नाही सासूबाई, तुमचा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय, मला असं अजिबातच वाटत नाही. आणि मला का बरं असं वाटेल? हे बघा, तुमचं काहीतरी चुकतंय असं म्हणून मीरा आता तिथून निघून जाते. किचनमध्ये गेल्यानंतर इथे आता निरूपा म्हणत असते, काय गे, तुला असं वाटतं का की तू खूप हुशार आहेस, तू हे सगळं अशा पद्धतीने करशील म्हणून? तर हे बघ, मी तुला तसं अजिबात करू देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा सत्याला मी माझ्याच तालावर नाचवणार आहे. तेव्हा मीरा म्हणत असते, हे बघा सासूबाई, तुम्ही हे सगळं असं का करताय मला कळत नाही. हे बघा, तुम्ही हे सगळं फार चुकीचं करताय. अहो ह्यांच्या जीवाशी का खेळताय? हे बघा, तुम्ही आई म्हणून प्रेम खोटं खोटं दाखवताय, पण त्यांच्या तब्येतीचा तरी जरा तुम्ही विचार करायला हवा की नाही? तेव्हा निरूपा म्हणत असते, आता आई म्हणून कसं वागायचं आणि काय करायचं ह्या सर्व गोष्टी तू मला सांगणार आहेस का? तू मला शिकवणार आहेस का? तुला काय कळतं गं? त्यावर मीरा म्हणत असते, हे बघा सासूबाई, असं करू नका. तेव्हा निरूपा तिला म्हणत असते, हे बघ, एक आई म्हणून माझं त्याच्यावर कधीच प्रेम नाही आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू का, तो ना असा माडगुळासारखा माझ्यासोबत चिकटलेला आहे आणि मी त्याच्यावर कधीच जीव माया प्रेम करू शकत नाही, कारण मी त्याला जन्म दिलेलाच नाही आहे, तो माझा मुलगा नाहीच आहे. हे सगळं तिला सांगत असते. आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर आता मीरा म्हणत असते, सासूबाई काय आहे हे सगळं? तुम्ही ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने का आणि कशामुळे बोलताय? प्लीज जरा तरी शांत बसा ना. तेव्हा निरूपा म्हणत असते, मी हे प्रेमाचं फक्त नाटक करते. तेवढ्याचंच आता सुधाकरने हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर ते तिथे आलेले असतात आणि म्हणत असतात, निरूपा काय करतेस तू? हे बास कर, तुझी हिंमत कशी झाली ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलण्याची? अगं कसल्या मातीची बनलेली आहेस तू? एक आई म्हणून लग्न झाल्यापासून एक आई म्हणून त्या पोराला कधी जवळ घेतलं नाही, कधी मायेनं अंजारलं नाही, गोंजारलं नाही. पण मी तुझ्यासोबत एका गोष्टीने सुद्धा कधी काही बोललो नाही आहे, तरीसुद्धा तुझी हे सगळं अशा पद्धतीने करण्याची हिंमत कशी होते? काय काय करतेस काय गं तू हे सगळं काही? अगं असली कसली कैदाशीन आहेस तू, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर निरूपा म्हणत असते, अच्छा तुम्ही सुद्धा आलेला आहात का? बरं झालं तुम्ही आलात आणि तुम्हालासुद्धा हे सर्व काही समजलं. बरं झालं, कारण एकट्या मीरालाच हे सर्व काही माहिती होतं. मग आता तुम्हाला समजलंय ना, त्या सर्व गोष्टीत मलासुद्धा फार आनंद आहे. असू दे, तुम्हाला समजलंय, बरं झालं, असं आता इकडे ती बोलते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, अगं अशी कशी वागू शकतेस तू? कसल्या मातीची बनलेली आहेस तू? काय काय चाललंय काय तुझं? असं सुद्धा आता इकडे ते तिला म्हणत असतात. तेव्हा निरूपा म्हणत असते, कधीच नाही, कारण तो माझा मुलगा अजिबातच नाही. कारण इकडे कोण आहे तो? तुमचा अनवरस मुलगा आहे तो, आणि त्याला मी जीव लावावं, माया करावी
त्याच्यावर प्रेम करावं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का आणि कशामुळे वाटत आहेत? मी अजिबात हे सर्व काही करणारच नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही त्याची आई कोण आहे, काय आहे हे त्याला तर नाही, पण मलासुद्धा आत्तापर्यंत कधीही सांगितलं नाही. तर मग मी ह्या सर्व गोष्टी का आणि कशामुळे पाहू? काहीही घेणं देणं नाही आहे मला ह्या सगळ्या गोष्टी पाहण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची. आणि त्याचमुळे मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, तो मुलगा इथे अनावरस आहे. जसा तुम्हाला त्याची किंमत आहे तशी मला अजिबातच नाही. आणि मी बघा त्याला माझ्या आईच्या प्रेमाच्या जाळ्यात कसं अडकवते, आणि मी त्याला माझ्या आईच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर काय करते हे तुम्ही बघाच. असं म्हणून ती निघून जाते. ती निघून गेल्यानंतर आता एक आपण पाहतो की मीरा बाबांना म्हणत असते, बाबा हे सगळं काही काय आहे? त्याच वेळेला इकडे आता दुसऱ्या बाजूला सत्या म्हणत असतो, मला ना कळत नाही नेमकं. जेव्हा मी रस्ता क्रॉस करत होतो ना, तेव्हा तिथे आजूबाजूला कोणतीच गाडी नव्हती. मग तरीसुद्धा अचानकच आमचा अपघात कसा झाला ह्या गोष्टी मला कळत नाहीत. म्हणजे नेमकं काय आहे ते सुद्धा मला इथे समजत नाही. अरे मी बघून चालत होतो. तेव्हा तो म्हणत असतो, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे? अशा पद्धतीने तू कसं काय बोलू शकतोस? त्याच वेळेला आता इकडे रवी म्हणत असतो, असं काही नसेल रे, तुला असं चुकीचं वाटतंय. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही रे मी अगदी बरोबर बोलते. तेवढ्या सुधाकर आलेले असतात. सुधाकरच्या डोळ्यात पाणी असतं. सत्या पाहतो आणि म्हणत असतो, काय झाले? का रडतंय बा तू? हे बाबा रडू नकोस ना, मी ठीक आहे. अरे मला काहीच नाही झालेलं, तुला रडायची काही गरज नाही आहे, जरा शांत बस ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला निरूपा आलेली असते. आणि तेव्हा सत्या म्हणत असतो, सत्यजित मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेवढ्यातच निरूपा म्हणते, काय चाललंय तुमचं इथे तिघांचं? तुम्ही तिघेजण इथे गप्पा मारत बसलात का आणि कशामुळे गप्पा मारत बसलायत तुम्ही इथे तिघेजण? अरे मला असं वाटलं की आता इकडे दुसऱ्या बाजूला तुम्ही इथे सत्याशी बोलत असाल, पण तुम्ही तर इकडे त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय. काय सांगण्याचा प्रयत्न करताय? सत्या बाळा बोल ना, मी तुझ्यासाठी काही खायला प्यायला घेऊन येऊ का? सांग ना, काही जर तुझ्यासाठी खायला प्यायला आणायचं असेल तर मी ते घेऊन येऊ का? असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर सत्या म्हणत असतो, नाही मला काहीच नको आहे खायला प्यायला. तेव्हा निरूपा म्हणत असते, नाही रे असं काय करतोय सत्या बाळा, जर तुला काही खायचं असेल तर नक्की तू मला सांगू शकतोस, मी तुला आणते ना काहीतरी खायला. असं सुद्धा आता इकडे ती बोलते. तेव्हा आता इकडे सुधाकर म्हणत असतात, हो निरूपा, अहो तुमचं काय इथे? आता तुम्ही मला त्याच्यावर प्रेमसुद्धा करू देणार नाही का? आईची माया असते, आईला सर्व काही व्यवस्थित समजतं आणि आई जी आहे ना ती व्यवस्थित सगळ्या गोष्टी इथे समजून घेते. हे सगळं फार जास्त तुला असं वाटतंय. तेव्हा निरूपा तिथून निघून जाते. आता निघून गेल्यानंतर पंकजच्या खोलीमध्ये जाते आणि पंकजच्या खोलीमध्ये गेल्यानंतर लगेच आता पंकजशी ती हे सगळं काही बोलते. आता पंकजशी बोलत असताना इथे ती पंकज म्हणत असतो, वा 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 मम्मा, खरंच कसलं भारी आहे ना हे सगळं काही, किती छान वाटतंय, किती गोड वाटतंय हे सगळ्या गोष्टी. म्हणजे खरं सांगू का मम्मा, तू त्या सत्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने घोळात घेतलंयस ना की काही विचारू नको. खरंच खूप भारी वाटलंय बरं का मला, तू त्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने घोळात घेतलंयस तर खरंच कमाल आहे ह्या सर्व गोष्टींची. तेव्हा निरूपा म्हणत असते, त्याला असं वाटत असेल की मी त्याची खरी आई आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, पण असं काहीच नाही आहे. असा थोबाडावर पडणारा आहे ना तो, की बघच तू की त्याचं काय होतंय ते. हे सगळं काही आता इकडे ती त्याला सांगत असते. दुसऱ्या बाजूला संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळेला आता सत्या खोलीमध्ये असतो. तेव्हा मीरा तिथे येते आणि मीरा तिथे आल्यानंतर आता ती थोडीशी टेन्शनमध्ये असते. आता ती म्हणत असते, आराम करा तुम्ही. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, पण मला ना काय झाले धुमके, तू खरं खरं सांग. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही काही नाही झालं. तेव्हा तू काळजी करू नकोस ना, तुला असं वाटतंय का की मला बरं नाही आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर हे बघ ना, मी अगदी बरा आहे, ठणठणीत बरा आहे, मला काही एक नाही झालेलं आणि माझी काळजी करण्याची इथे काहीच गरज नाही आहे. तुला असं का वाटतंय? तू नको काळजी करूस. ह्या सर्व गोष्टी तो आता इथे बोलत असतो. तेव्हा मीरा म्हणत असते, हो ते तर आहेच. अगं बघ ना, आता इथे आईचं सुद्धा माझ्यावर किती प्रेम आहे आणि ती सुद्धा माझ्यावर भरभरून प्रेम करते.
मग तुला काळजी करण्याची काय गरज आहे? त्यावर मीरा म्हणत असते, तुम्हाला असं वाटत नाही का की बघा, एखादी गोष्ट सहजासहजी मिळाली तर आपल्याला ती एवढ्या सहजासहजी का मिळाली ह्या सर्व गोष्टीचा आपण एकदा विचार करावा म्हणून, असं तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा सत्या म्हणत असतो, हो हो वाटतं ना, अगदीच बरोबर वाटतंय. पण तुला सांगू का, आईचं प्रेम आहे ग ते. आईचं प्रेम म्हणजे मृगजळ नाही ग. ती माझ्यावर मनापासून प्रेम करते. आणि तुला असं का वाटतंय? हे बघ धूमकेतू, तू त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून दे बरं. असं अजिबातच नाही आहे. तुला फार चुकीचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर मीरा म्हणत असते, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा लगेच आता इकडे जो काही सत्य आहे तो म्हणत असतं, अगं धूमकेतू, पण ती निरूपा आहे ना, ती माझ्यावर फार प्रेम करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला आणखी एक सांगू का, काही जरी झालं ना तरीसुद्धा ती माझ्यापासून कधीच वेगळं होणार नाही. आणि त्या आईचं प्रेम आहे ग. मला माहिती, तिला माझ्या मनातील सर्व गोष्टी कळतात. आणि सर्व गोष्टी कळत असताना आपण तिच्या प्रेमावर असा संशय घेणं गरजेचं आहे का बरं? तेव्हा आता मीरा मनामध्येच म्हणत असते, खरं तर आता मी ह्यांना काय आणि कशा पद्धतीने समजून सांगू तेच मला काही समजत नाही. काय करू म्हणजे ह्यांना सगळं काही इथे स्पष्ट होईल ते नाही कळतंय. असं म्हणून ती तो विषय आहे त्याच ठिकाणी सोडून देते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रवी आणि त्याचबरोबर रिया हे दोघेही जण आता इकडे सत्याला मदत करत असतात चालण्यासाठी. आणि सत्याला मदत करत असताना आता जो काही सत्य आहे तो अक्षरशः व्यवस्थित चालायला लागलेला असतो. व्यवस्थित चालायला लागल्यानंतर आता इकडे सर्वांना आनंद झालेला असतो. तेव्हा तिथे आता निरूपा येते. निरूपाने सत्यासाठी जेवण आणलेलं असतं. आणि निरूपाने सत्यासाठी जेवण आणल्यानंतर इकडे आता ती म्हणत असते, हे घे, तुझ्यासाठी मी मस्त जेवण आणले. त्यावर सत्या म्हणत असतो, खरंच एका आईलाच समजू शकतं की त्याच्या मुलाच्या मनामध्ये काय आहे ते. आणि खरंच खरंच ना, आज आज मला समजले की माझी आई माझ्यासाठी काही करू शकते. आज ही गोष्ट स्पष्ट झाली. त्यावर बटाट्याची भाजी आणि चपाती असं जेवण निरूपाने आणलेलं असतं. तेव्हा रिया म्हणत असते, मॉम हे तुम्ही काय करताय? हे बघा, असं करू नका. ते जेवण जे आहे ना ते त्यांना सत्यदादांना द्यायचं नाही आहे. तुम्ही हे जेवण त्यांना देऊ नका प्लीज. डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांना तसं खायचं नाही आहे, प्लीज. त्यावर सत्य म्हणत असतो, अगं असू दे, एका दिवसाने काही फरक पडत नाही. तेव्हा जखमा ओल्या आहेत आई, तू देऊ नकोस ग, असं रवीसुद्धा म्हणतो. पण आता निरूपा मात्र ऐकत नाही. निरूपा लगेचच आता त्याला जेवण द्यायला तयार झालेली असते. आणि जेवण द्यायला तयार झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता तिथे मीरा आलेली असते. मीरा आल्याबरोबर म्हणत असते, एक मिनिट सासूबाई, तुम्ही हे सर्व काय करताय? अहो, तुम्हाला सांगितलेलं आहे ना की त्यांना हे असं जेवण द्यायचं नाही आहे. मग तरीसुद्धा तुम्ही त्यांना हे असं जेवण का बरं देताय? चुकीचं करताय तुम्ही हे असं. तेव्हा लगेच आता इकडे निरूपा म्हणत असते, अगं ये बाई, तुला माझं आणि माझ्या लेकाचं प्रेम पाहत नाही आहे का, बघवत नाही आहे का? त्यामुळे तू असं करतेस का? अगं हे बघ, असं करू नकोस. तुला एक गोष्ट सांगू का, मी त्याच्या आवडीनं प्रेमाने बनवले. आणि काय गं, आईच्या प्रेमापुढे काही डॉक्टरांचे नियम वगैरे काही नसतात. तेव्हा मीरा म्हणत असते, मी तुमच्या प्रेमाबद्दल काही बोलतच नाही आहे. मी फक्त एकाच गोष्टीबद्दल बोलते. आणि ते म्हणजेच की हे बघा, तुम्ही असं त्यांना हे जेवण देऊ नका. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इकडे ते आणखी पूर्ण बरे झालेले नाही आहेत. आणि ते पूर्ण बरे झालेले नसल्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की त्यांना पूर्ण बरं होऊ द्या आणि मग तुम्हाला जे काही खाऊपिऊ घालायचं आहे ते घाला. तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं धूमकेतू, असं काय करतेस? काय होत नाही. मी नंतर मी पत्तेपाणी पाळेल. पण आज मला माझ्या आईच्या हातचं जेवू दे ना. तिने बघ ना, एवढं प्रेमाने आणि आवडीने हे सगळं काही बनवून आणलेलं आहे. मग तू असं का करायलीस? त्यावर मीरा म्हणत असते, हे बघा, मला माहिती आहे तुमच्या आईवर आणि आईचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, माया आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आत्ता तुम्ही हे खाणं गरजेचं नाही आहे. कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्हाला हे अशा वस्तू देऊ नका. आणि बटाट्यामुळे तर तुमची जखम अजूनच चिघळेल, त्यामुळे सांगितलेलं आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, पण असू दे ग मीरा, तुला एक गोष्ट सांगू का, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला इथे निरूपाच्या हातचं खायला भेटतंय, आईच्या हातचं खायला भेटतंय, ती सगळ्यात माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की नाही. मग तू त्या गोष्टीचा विचार कर ना. असं म्हटल्यानंतर आता इकडे निरूपा म्हणत असते, जाऊ दे बाबा सत्या, उगाचच माझ्यामुळे तुम्ही भांडू नका दोघं जण. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही ग निरूपा, आम्ही कुठे भांडायलोय, आम्ही भांडत नाहीये. आणि तेव्हा मीरा म्हणत असते, मी सुद्धा भांडत नाहीये, मी
मी सुद्धा त्यांना त्याच गोष्टी समजून सांगत आहे की हे बघा, तुम्ही हे जे काही खाताय ना ते तुम्हाला डॉक्टरांनी खायला नाही सांगितलं. आणि सासूबाई, तुम्हाला त्यांची एवढीच काळजी आहे ना, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्या तब्येतीचा विचार करा ना. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर त्यांना एवढंच खाऊपिऊ घालायचं आहे ना, तर तुम्ही त्यांना ते बरे झाल्याच्या नंतर खाऊपिऊ घाला ना. हे बघा, असं करू नका. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा, त्यांची तब्येत फार नाजूक आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्यांना ह्या सर्व गोष्टींचा त्रास झाला तर मग काय करायचं, असं सुद्धा आता इथे मीरा म्हणत असते. त्यावर निरूपा म्हणत असते, बाई मला तर असं वाटते, ह्या पोरीला ना तर असं वाटायला लागलेलं आहे की इकडे मी ना हिच्या जीवावरच उठलेली आहे. ए बाबा सत्या, जाऊ दे, तुझ्या बायकोला जर हे सगळं सहन होत नसेल ना, तर मी नाही बाबा तुला जेवायला देत. जाऊ दे, मला त्याने काही फरक पडत नाही. असू दे, जे काही करायचं आहे ना ते तुमचं तुम्ही करा बाबा. त्यावर सत्या म्हणत असतो, नाही ग निरूपा, तू भरव मला, एका दिवसाने काही फरक पडत नाही. असं म्हणून आता शेवटी निरूपा सत्याला जेवण भरवते. तेव्हा मीराला फार राग येत असतो. आता मीराचा राग इथे अनावर होतो. आता इकडे ती विचार करते, कसली बाई आहे, खरंच एक नंबरची कटकारस्थानी बाई आहे. काय बोलावं काय करावं ना, ह्या गोष्टी आता तर मला इकडे अजिबातच समजत नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की जी काही मीरा आहे ती किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जाऊन इकडे आता ती सुधाकरशी बोलत असते. सुधाकरशी बोलत असताना सुधाकर म्हणतात, काय झालं मीरा, आज सासूबाईंनी तर कहरच केलाय. आज त्यांना बटाट्याची भाजी आणि चपाती भरवतायत. बटाट्याची भाजी डॉक्टरांनी खायला नाही सांगितले, तरी सुद्धा सासूबाई असं मुद्दामून करायला लागलेल्या आहेत. काय बोलू काय नाही हे कळत नाही आणि ह्यांना सुद्धा समजत नाही. यांचं सुद्धा प्रेम आंधळं आहे. हे सुद्धा त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतायत. बाबा, तुम्ही सांगा ना, काय करायचं आता, कशा पद्धतीने हे सगळं काही सहन करायचं ते मला समजत नाही. त्याच वेळेला आता सुधाकर म्हणत असतात, ही निरूपा का अशी वागायली, का अशी करते, आतापर्यंत तिने कधीच असं तिला तिचं प्रेम तिनं कधीच दिलं नाही आणि अजून सुद्धा ती ह्या पद्धतीने हे सगळं काही करते. मला तर ह्या सर्व गोष्टींचं फार टेन्शन येते. तेव्हा मीरा म्हणत असते, तेच तर बाबा, मला सुद्धा समजत नाही काय करावं म्हणून. बाबा तुम्ही काहीतरी करा ना. असं म्हणून आता सुधाकर सुद्धा तिथून निघून जातात. पण मीरा म्हणत असते, नाही, मी इतक्यात हार मानणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी इथे शांत बसणार नाही. ह्या सासूबाईंचा हा जो काही खरा चेहरा आणि हे सगळं काही जे आहे ना ते सर्वांसमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. असं सुद्धा आता इकडे तिने स्पष्टपणे मनाशी गाठ बांधलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जो काही पंकज आहे तो पंकज कामावरून आलेला असतो. निरूपा आणि सत्या हे दोघी जण तिथे बसलेले असतात. हे दोघी जण तिथे बसल्यानंतर आता पंकज आल्याबरोबर जे काही पैसे वगैरे आहेत ते सर्व पैसे आता इकडे तो निरूपाच्या हातामध्ये देत सत्याकडे देत असतो. आता सत्याकडे देत असताना लगेचच इकडे जो काही सत्या आहे तो म्हणत असतो, निरूपा आहे की तुझ्याकडे पैसे. त्याच वेळेला आपण पाहतो की इथे आता जो पंकज आहे त्याने पूर्ण सॉक्स आणि त्याचबरोबर टोपी ह्या सगळ्या गोष्टी उलट्या केलेल्या असतात. आता पैसे निरूपाकडे देत असताना तिथे मीरा येते आणि मीरा ते पैसे घ्यायला लागते. तेव्हा तो पैसे निरूपाकडे देतो आणि म्हणत असतो, आजची कमाई सर्व आजपासून निरूपाकडेच देणार आहे मी. असं म्हटल्यानंतर आता इकडे मीराला फार मोठा धक्का बसतो. मीराला असं वाटत असतं की हा माणूस कसा आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी याच्या बाबतीत होत आहेत तरी सुद्धा हा त्या बाईवर विश्वास ठेवतोय. हे सगळं काही इकडे ती पाहते. तर आता आजच्या भागामध्ये एवढं. उद्याच्या भागामध्ये जेव्हा निरूपा खोलीमध्ये येऊन आता पंकजला सगळे काही पैसे देते आणि तेव्हा पंकज म्हणत असतो, आई तू हे खूपच भारी नाटक करतेस, मला हे नाटक फार आवडू लागलेलं आहे. असं इकडे आता ती बोलत असताना तेवढ्यातच मीरा येते आणि टाळ्या वाजवत असते आणि म्हणत असते, वा 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 वा, खरंच बाहेर एक आणि आतमध्ये एक दाखवायला तुम्हाला फारच चांगलं जमतं. किती रंगढंग आहे तुमच्या ह्या सगळ्या काही चेहऱ्याचे, तुम्ही असं कसं वागू शकता तेच मला काही कळत नाहीये. तेव्हा निरूपा म्हणत असते, हे बघ, तू अजिबात त्या गोष्टीची काळजी करू नकोस. आणि तुला काय वाटतं की आम्ही असं वागतोय म्हणजे, अगं तो सत्य आहे आणि तो सत्य कधीच माझा होऊ शकत नाही. फक्त आणि फक्त हा पोरगाच माझा आहे. असं सुद्धा आता इकडे ती बोलते आणि तेव्हा ती म्हणत असते, आता तर बघ ही सुरुवात आहे, अजून मी काय करते ते. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता मी त्या सत्याला असं तडफून मारणार आहे. तो सत्या काम करत राहील आणि काम करत राहिल्यानंतर सर्व पैसे वगैरे जे आहेत ना ते सर्व पैसे तो माझ्याकडे आणून देईल. असं सुद्धा आता इकडे
ती बोलत असते. तेव्हा मीरा म्हणत असते, मी हे सर्व खरं रूप तुमचं सर्वांसमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. दुसऱ्या बाजूला आता इकडे ती सुधाकरकडे जाते. सुधाकरला जाऊन प्रश्न विचारते, जाब विचारते आणि म्हणत असते, ह्यांची खरी आई कोण आहे ती मला समजली. असं म्हणून मीराच्या हातामध्ये असलेला फोटो ती सुधाकरला दाखवते आणि सुधाकरला दाखवल्यानंतर त्यांना मात्र खूपच मोठा धक्का बसतो. तर आता हा बहुतेक कॉलेजचा फोटो असावा. तर पाहत राहा साधी माणसं.